नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळल्यानं खळबळ। जमिनीत पुरून ठेवला होता मोबाईल कैद्यानं लपवला की कारागृहातील कर्मचाऱ्याने याचा शोध सुरू। सोलापूरच्या दुहेरी जलवाहिनीसाठी राज्य शासनाकडून 89 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश। सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश। शिरूर तालुक्यातील रांजणगावमध्ये गोठ्यातील जनावरांची चोरी करणारे आरोपी जेरबंद। आरोपीकडून 5 जनावरांसह एकूण 7,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। बुलढाणा जिल्ह्यात 56 केंद्रावर नाफेडकडून 4,72,000 क्विंटल सोयाबीन खरेदी। आतापर्यंत 84,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी 22,000 शेतकऱ्यांकडून माल विक्री। देवळी तालुक्यातील बोपापूरमध्ये नवशक्ती अंबिका भक्तधाम येथे शतचंडी महायज्ञाला सुरुवात। शाकंभरी नवरात्राच्या निमित्तानं भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। लातूर जिल्ह्यातल्या टाकळीत प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झालेल्या माऊली सोट या युवकाचा 2 महिने उपचार घेतल्यानंतर अखेर मृत्यू। लातूरच्या MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 आरोपींना अटक। येवल्यात शेतकऱ्यानं कोबी जनावरांपुढे टाकली। कोबीला कवडीमोल भाव। भाडगावमधील शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी हवालदिल। एकात्मिक बालविकास विभागाचा महिला मेळावा थेट वीटभट्टीवर। पालघर तालुक्यातील वेढी मांजुर्लीमधल्या वीटभट्टीवरील नागरिकांमध्ये केली जनजागृती। योजनांच्या लाभाची दिली माहिती। 40 गावात गोवरीचा वापर करून पर्यावरणपूरक अंत्यविधी। अनेक वर्षांपासून मरसाळे कुटुंब पर्यावरणपूरक अंत्यविधी पार पाडत आहे। गायीच्या गोवरीचा वापर आणि झाडांची कत्तल थांबल्यानं रोजगाराच्या संधीही उपलब्ध। दापोलीतल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा। संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि युनेस्कोकडून जलदुर्गाची पाहणी। सोयी सुविधांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी। वाशिम जिल्ह्यात विनापरवाना झाड तोडणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई। विनापरवानगी झाड तोडणाऱ्यांकडून 50,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे नगरपालिकांना निर्देश।